हॅलो, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. जेव्हा तुमची मुलं पिझ्झा बर्गर खायचा हट्ट करत असेल तेव्हा त्यांना असे व्हेज कटलेट खायला घाला. बघा कसे जाम खुश होतील आणि कधीच तुम्हाला पिझ्झा बर्गरचा हट्ट करणार नाही. तर त्यासाठी इथे बघा 2 ते 3 बटाटे उकडून घेतले, त्याची साल काढून हे स्मॅश करून घ्यायचं आहे. स्मॅशरने अगदी स्मॅश करून घेतल्यानंतर त्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर चिरलेली घालायची आणि व्हेज भाज्या जेवढ्या तुमच्याकडे अवेलेबल असेल तेवढ्या किसून त्याच्यामध्ये घालायच्या. तर मी इथे 1 गाजर, 1 टोमॅटो, 1 कांदा, कोथिंबीर असं हे सगळं स्वच्छ धुवून किसून घेतला आणि त्यामध्ये ॲड केला. आणि त्यामध्ये हिरवी मिरची लसूणची पेस्ट घातलेली आहे 1 टीस्पून. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्यामध्ये अजून आल्याचा तुकडा मी किसून घातलेला आहे. आलं किसून घातल्यानंतर चव खूप छान लागते आणि अगदी मस्त असे कटलेट तयार होतात. तर आता बघा इथे हे आल्याचा तुकडा मी किसून घेते आहे. आता हे सगळं किसून घेतल्यानंतर त्यामध्ये मसाले ॲड करायचे. 1/2 टीस्पून हळद पावडर, 1 टीस्पून धना पावडर, 1 टीस्पून लाल तिखट असे हे मसाले घालायचे आणि त्यानंतर ते सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं. आता याच्यामध्ये मी चिली फ्लेक्स टाकत आहे. तुमच्याकडे नसतील तर तुम्ही स्किप करू शकता, असेल तर तुम्ही टाकू शकता. तर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. तर एवढं टेस्टी लागतात ना, तर बघा तुम्ही एकदा केलं तर सारखंच तुम्ही बनवाल. आता हे हातानेच मिक्स करायचं. हाताने मिक्स केल्यानंतर एकजीव होतं आणि चव एकसारखी लागते. कुठेही लाल तिखट किंवा मिठाचं प्रमाण कमी जास्त होत नाही. त्यामुळे हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सगळं मी मिक्स करून घेतलं आहे, तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये. त्यानंतर इथे ब्रेडच्या स्लाईसच्या ज्या कडा आहे त्या काढून आपल्याला ब्रेड क्रम्स करून घ्यायचं आहे. मिक्सरला 1 ते 2 वेळा फिरवायचा आणि ब्रेड क्रम्स तयार झाल्यानंतर एका वाटीमध्ये 2 चमचे मैदा घ्यायचा किंवा इथे मी अर्धा कप मैदा घेतला आहे. मैद्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून एक आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर इथे 2 ते 3 चमचे मैदा किंवा अर्धा कप मैदा घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तर पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. त्याची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने ठेवायची आहे. जास्त घट्ट किंवा जास्त पातळही करायचं नाही आहे. तर बेताने पाणी घालून सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघताय याची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने आहे बघा. जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळही नाही. त्यानंतर हे ब्रेड क्रम्स एका ताटामध्ये मी काढून घेतलेत आणि आता आपल्याला हातावर कटलेट करून घ्यायचे आहेत. तर आता इथे बघताय मी ओव्हल शेपमध्ये कटलेट करून घेते. आता तुमच्याकडे जर बघा आईस्क्रीमच्या स्टिक असतील तर त्यामध्ये तुम्ही असे ओव्हल शेप देऊन त्यामध्ये तुम्ही आईस्क्रीम स्टिक अशी ठेवून छान असे स्टिकवाले कटलेट बनवू शकता. तर आता इथे माझ्याकडे बघा आईस्क्रीमचे ह्या स्पून होते, तर मी त्यामध्ये ठेवून असं ओव्हल शेप देऊन करून घेते आहे. तर तेवढंच मुलं खुश होतात. वेगळं काहीतरी असलं तर आवडीने खातात. तर आता इथे असं प्रेस करून ओव्हल शेपमध्ये असे हे कटलेट बनवून घेते. तर माझ्याकडे 4 स्टिक आहेत, असे 4 स्पून. तुमच्याकडे आईस्क्रीमच्या जर ह्या स्टिक असेल तर तुम्ही असे त्या पद्धतीने बनवू शकता. तर वेगवेगळे असं काही बनवलं तर मुलं बघा जाम खुश होतात आणि आवडीने खातात. तर आता मी एकामागोमाग करून घेते आहे. फार वेळ लागत नाही. अगदी घरच्या साहित्यामध्ये मी तुम्हाला झटपट असं वेगळा काहीतरी प्रकार दाखवलेला आहे. नेहमीच ती पावभाजी खायचा कंटाळा येत असेल तर तुम्ही असं वेगवेगळे व्हेज कटलेट बनवून मुलांना देऊ शकता. अगदी टिफिनला दिले तरी चालेल किंवा तुम्ही छोट्या भुकेसाठी इव्हिनिंगला किंवा घरामध्ये जर असं बनवलं पाहुणे वगैरे आल्यानंतर तर बघा कसे जाम खुश होतील. आणि चटणीचीही गरज पडत नाही. अगदी तुम्ही टोमॅटो केचपसोबतसुद्धा एन्जॉय करू शकता. तर आता बघा इथे मी राऊंड शेपमध्ये बनवते. माझ्याकडे 4च स्पून होते, त्यामुळे मी असे ओव्हल शेपमध्ये बनवून घेतले आणि बाकी असे राऊंड शेपमध्ये कटलेट बनवून घेते. जसं आपण वडापाव बनवताना करतो त्या पद्धतीने असे आपल्याला राऊंड शेपमध्ये बनवून घ्यायचे आहे. आता हे बनवून झालेले आहेत आणि त्यानंतर आता आपण फ्राय करायला घेणार आहोत. तर त्या अगोदर बघा इथे एका ताटामध्ये ब्रेड क्रम्स घ्यायचे आणि ते जे मैदा मिक्स केलेलं बॅटर होतं ते असं व्यवस्थित चमच्याने त्यावर टाकून घ्यायचं आहे. तर असं चमच्याने टाकून घेतल्यानंतर ब्रेड क्रम्समध्ये फक्त ते टॅप करायचं. तर ब्रेड क्रम्सवरती व्यवस्थित लावून घेतल्यानंतर आपल्याला एका कढईमध्ये तेल तापायला ठेवायचं. तेल तापल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी नॉर्मल ठेवायची, जास्त हाय फ्लेमवर तळायचे नाही आहेत. आता हे आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचे आहे. तर अलगद असं तेलामध्ये सोडायचे आणि गॅसची फ्लेम नॉर्मलच ठेवायची आहे. जास्त पण हाय नाही किंवा जास्त पण लो अशी ठेवायची नाही आहे. आणि व्यवस्थित असे त्यामध्ये 1-1, 2-2 किंवा 3 जशी कढई असेल त्याप्रमाणे त्याच्यामध्ये टाकायचे आणि डीप फ्राय करून घ्यायचे आहेत. तर एवढे टेस्टी लागतात ना बघा. तर मी आठवड्यातून 2दा बनवले. मुलं पण जाम खुश झाली आणि अगदी चवीने खाल्लं त्यांनी.
तर नक्की ट्राय करून बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तर आता हे बघा, नॉर्मल गॅसवर अगदी डीप फ्राय करून घ्यायचे आणि अलगद आपल्याला असे पलटी करून घ्यायचे आहे. त्याचा असा हा चिमटा असतो किंवा तुम्ही असं व्यवस्थित पकडून असं पलटी करायचं आहे. तर हे बघा, मी अलगद असे ते पलटी केले आणि त्यानंतर आपल्याला व्यवस्थित असे ते क्रंची होईपर्यंत डीप फ्राय करून घ्यायचे आहेत. म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित तळले जातात आणि चव खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा. तर अजिबात तेलकट होत नाही आणि असं वेगवेगळ्या प्रकारचं जर बनवलं भरपूर साऱ्या भाज्या घालून तर हेल्दी पण असतं आणि तेलकट अजिबात होत नाही आहेत. तर असा आगळा वेगळा काहीतरी नाश्त्यामध्ये प्रकार बनवला तर मुलं पण खुश होतात आणि घरचे पण जाम खुश होतील. तर हे बघा, आता मी अलगद असे पलटी करून घेते. आता हे डीप फ्राय झाल्यानंतर काढून घ्यायचे आहेत. अगदी तेल निथळायचं आहे आपल्याला. तेल निथळून काढून घ्यायचे आहेत. तर अगदी गॅसची फ्लेम नॉर्मल ठेवायची आहे. फार वेळ लागत नाही. फक्त ते सगळीकडनं असे पलटी करून घ्यायची व्यवस्थित आणि सगळीकडनं एकसारखे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय बघा, मी सगळीकडनं असे पलटी करून घेते आहे. आणि जे तुम्ही राऊंड शेपमध्ये बनवले त्यालासुद्धा फार तेल लागत नाही. अगदी तुम्ही असं बघा, शॅलो फ्राय म्हटलं तरी असे करू शकता थोड्या तेलामध्ये. तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवलेलंच आहे. तर हे आपण स्टिकवाले केलेत त्यामुळे थोडंसं डीप फ्राय करून घ्यायचे आहेत. तर आता बघा, कलर एकसारखा आलेला आहे आणि कुठेही असे बघा जास्त असे काळसर किंवा कच्चे वगैरे राहिलेले नाही आहेत. असे अधूनमधून आपल्याला सगळीकडनं असे पलटी करून व्यवस्थित ते तळून घ्यायचे आहेत. कलर एकसारखा आला आहे, चव तर विचारूच नका, एवढी अप्रतिम चव लागते. याच्यात अजूनही तुम्ही काही व्हेज भाज्या घालू शकता, जसं की हिरवे वाटाणे किंवा फ्लावर वगैरे. अजूनही तुम्ही तुमच्याकडे असेल त्या भाज्या तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. तर कलर एवढा छान आला आहे आणि बघूनच असं वाटतं की ते किती क्रंची झाले असतील बघा. तर लास्ट टाईम मी केले होते तर मुलांना इतके आवडले आणि घरच्यांनासुद्धा. तर मग परत फरमाईश करू लागले की पुन्हा बनव, म्हणून मी आता परत बनवले. तर म्हटलं चला तुमच्यासोबत ती रेसिपी शेअर करावी. तर बघा, मुलांनी ठेवले पण नाही, लगेच गरमागरम 2 उडवले. आता इथे बघा केवढा छान कलर आला आणि एवढे छान क्रंची झालेले आहेत ना. आता ते तळून घेतल्यानंतर मी थोडं तेल कमी केलं. यालाच फार तेल लागत नाही कारण ते स्टिकवाले असल्यामुळे ते आपण डीप फ्राय करून घेतलं. हे कमी तेलामध्ये म्हटलं तरी छान असे क्रंची होतात. तर आता इथे बघा, मी 3 असे या प्रमाणामध्ये टाकलेत आणि व्यवस्थित सगळीकडनं असं दोन्ही साईडने आपल्याला व्यवस्थित पलटी करून छान ब्राऊन कलर येईपर्यंत, छान असे क्रंची होईपर्यंत आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे. अगदी कमी तेलामध्ये हे फ्राय होतात, फार तेल लागत नाही यांना. याचा पण तुम्ही बघू शकता, कलर खूप छान आला आहे आणि बघूनच कळतं की खूप क्रंची झालेले आहेत ते. तर काहीतरी असं वेगळं असलं तर बघा, मुलं आवडीने खातात आणि नेहमीच ते पावभाजी, पॅटीस किंवा वडापाव खायचा कंटाळा आला असेल तर असं तुम्ही भरपूर भाज्या घालून असे व्हेज कटलेट बनवू शकता. तर झालेत ना छान, कलर पण खूप छान आला आहे आणि असं टोमॅटो केचपसोबत फॅमिलीसोबत एन्जॉय करायचा. तर व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि लाईक करा. त्याचसोबत बघा, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघताय ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. म्हणजे माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचते, कोणत्या गावापर्यंत पोहोचते हे मला कळेल. तर आता आपण काढून घेऊया. व्यवस्थित तेल निथळून काढून घ्यायचे. एवढे छान टेस्टी होत आहेत ना, तर नक्की ट्राय करून बघा. तर गॅसची फ्लेम नॉर्मल ठेवायची आणि व्यवस्थित असं पलटी करून सगळीकडनं क्रंची होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. फार वेळ लागत नाही. तर आता तुम्ही बघताय बघा, एवढा छान कलर आलेला आहे आणि खूप छान झालेले आहेत. चवीला तर खूप छान झालेले आहेत. नक्की ट्राय करून बघा. माझा व्हिडिओ मी आता इथेच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.